नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत करतो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की नवीन ईमेल आय डी कसा तयार करायचा आणि तोही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून. मित्रांनो, ईमेल आय डीबद्दल थोडक्यात सांगायचे असले तर ईमेल आय डीचे महत्त्व काय. जर समजा तुम्ही एखादा नवीन मोबाईल विकत घेतला तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲप इन्स्टॉलेशनसाठी प्ले स्टोअरची आवश्यकता असते आणि प्ले स्टोअरमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ईमेल आय डीची आवश्यकता असते. कारण की तुमच्याजवळ जर ईमेल आय डी नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरमधून कोणत्याही प्रकारची ॲप इन्स्टॉलेशन करू शकत नाही. आणि तसेच नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ईमेल आय डीची आवश्यकता असतेच. तसेच कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन वर्क किंवा ऑनलाईन फॉर्म भरतो म्हटलं तर तुम्हाला तिथे ईमेल आय डीची आवश्यकता असते. तर चला मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वप्रथम जीमेल ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. आता उजव्या साईडला वरती एक गोल आयकॉन दिसत आहे, त्यावरती क्लिक करून घ्या. आता खालच्या बाजूला ॲड अनदर अकाउंट हा ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करून घ्या. आता तुम्हाला गुगल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता इथे चेकिंग प्रोसेस चालू आहे. आता तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलचा पासवर्ड एंटर करायचा आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायची आहे. आता इथे तुम्हाला खालच्या बाजूला क्रिएट अकाउंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन आलेले आहेत, फॉर माय पर्सनल यूज, फॉर वर्क माय बिझनेस. तर यामध्ये जर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी यूज करत असाल तर पर्सनल यूज म्हणजे पहिला ऑप्शन आणि बिझनेससाठी यूज करत असाल तर खालचा ऑप्शन. आता इथं मी पहिला ऑप्शन सिलेक्ट करतो. आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन आलेले आहेत, फर्स्ट नेम आणि सरनेम म्हणजे पहिले नाव आणि शेवटचे नाव. तर इथं मी माझे नाव टाकून घेतो. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करतो. आता इथे तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. आता इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचे आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायची आहे. तर मित्रांनो, मी जे नाव एंटर केले होते त्यानुसार मला दोन ईमेल आय डी मिळालेले आहेत. पण मला आणखी काही वेगळा तयार करायचा आहे. तर माझ्यासाठी हा 3 नंबरचा ऑप्शन आहे, क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस. हा सिलेक्ट करून मी वेगळा ईमेल आय डी तयार करून घेऊ शकतो. म्हणून मी या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करतो. आता इथं मी जे नाव पाहिजे ते टाईप करून घेतो. आणि नेक्स्ट वरती क्लिक करतो. पण आता इथे एक एरर आलेला आहे, कारण की हा एरर असा आलेला आहे का ईमेल आय डी हा अगोदर तयार आहे. तर मला इथं काही वेगळे अक्षर द्यायचे आहे. म्हणून मी इथे 2, 3, 4 असे अक्षर दिलेले आहेत. आता नेक्स्ट वरती क्लिक करतो. आता इथे मला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचे आहे. आता इथे जे तुम्हाला पेज आलेले आहेत त्यापैकी तुम्हाला इथे एक ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत, ते म्हणजे मोर ऑप्शन. आता ह्या मोर ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला इथं 3 ऑप्शन मिळालेले आहेत. त्यापैकी तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तो म्हणजे तुमच्या ईमेल आय डीच्या सिक्युरिटीसाठी. म्हणजे जर समजा तुमचा ईमेल आय डी तुम्ही विसरलात किंवा पासवर्ड विसरलात तर तेव्हा तुम्हाला रिसेट करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरची आवश्यकता असते. म्हणून मी इथे क्लिक करून डनवरती क्लिक करतो
आता इथे मी माझा मोबाईल नंबर एंटर करून घेतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. आता इथं माझा मोबाईल नंबर व्हेरीफाय होत आहे. आता आणि त्यानंतर इथे सर्वात खाली एक ऑप्शन दिसत आहे, कंटिन्यू क्रिएटिंग न्यू अकाउंट. या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. आता इथे तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायची आहे. जर तुम्हाला हे वाचायचे असेल तर तुम्ही हे वाचू शकता. आता इथे मी आय ॲग्री वरती क्लिक करतो. आता माझा ईमेल आय डी तयार झालेला आहे, तो मला पाहायचा आहे. त्यासाठी अजून तुम्हाला जीमेल ॲप ओपन करून घ्यायची आहे आणि इथे उजव्या साईडला जो कोपऱ्यावरती एक ऑप्शन दिसतो गोल आयकॉन, त्यावरती क्लिक करून घ्यायचे. आता इथे तुम्हाला तुम्ही जो तयार केलेला ईमेल आय डी होता तो दिसत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन ईमेल आय डी तयार केल्या जातो. जर कोणाला काही समस्या असेल ईमेल आय डीबद्दल आणि काही विचारायचे असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.